हिंदू साम्राज्य दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा एक थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे रूपरेषा सांगतो तुम्हाला. आपण आधी प्रतिमा पूजन करू, त्याच्यानंतर स्नानांना प्रास्ताविक करतील, त्याच्यानंतर एक राज्याभिषेकाची आपण चित्रफित करूया, त्याच्यानंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे छोटासा, त्याच्यानंतर वक्ता परिचय, वक्ता उद्बोधन, आभार प्रदर्शन आणि नंतर चहापानानंतर आपण कार्यक्रम संपवूया. इको झिरो आहे, त्याचा काही इलाज नाही त्याला. हॅलो हॅलो, आता मी विनंती करतो देशमुख काका, भोसले काका, पाटणकर काका, त्याच्यानंतर गुंडावाले काका आणि देशपांडे साहेब यांनी पुष्पहार अर्पण करावा आणि दीप प्रज्वलन करावं. हल्ला आणि माझ्यातून बंद छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्या विरुद्ध एकट्या महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं आणि एकटा म्हणजे स्वतःहून मावळ्यांना एकत्र करून जे स्वराज्यासाठी ते लढले आणि स्वराज्य उभं केलं, तर त्या स्वराज्याचा आपण आता उपभोग घेत आहोत. बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की खूप प्रकार म्हणजे छोट्या मुलांना सुद्धा माहिती आहे की कसं वेगवेगळ्या परकीय शक्तींविरुद्ध महाराज लढले. मोठमोठ्या वेगळ्या 12 पकड जातीच्या वेगवेगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांनी आणि त्या लोकांना एकत्र करून त्यांची बोट बांधून त्यांनी ज्या पद्धतीने स्वराज्याची जी स्थापना केलेली आहे, प्रत्येकाचं योगदान त्यात घेतलेलं आहे. त्याद्वारे आणि त्याच्यानंतर मग त्याचं स्वराज्य निर्माण केलंय त्यांनी आता. आणि आता म्हणजे या अशा राजाचा म्हणजे त्यांनी स्वतःहून कधी राज्याभिषेक केला नाही, करून घेतला नाही. इनफॅक्ट जर का आपण इतिहास पाहिला तर त्याच्याद्वारे आपल्याला की महाराजांना काही म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे हे काम असतात ते करण्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाने किंवा प्रधानमंडळाने राज्याभिषेक राजे तुम्ही करून घ्या असं सुचवलं. ठीक आहे. तर अशा राजाचा आपण राज्याभिषेक दिन साजरा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या पुढच्या पिढीला, या पिढीला आणि पुढच्या पिढीला सगळ्यांना त्यांची प्रेरणा, इतिहास हा माहिती करून द्यावा आणि तो जतन करावा, यासाठी आपण राज्याभिषेक दिन साजरा करतो. तर राज्याभिषेक दिन हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन 1674 साली 6 जून 1674 साली आपण साजरा केला. हा भारतातील इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस आहे. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अनेक शतकांच्या परकीय सत्तेनंतर हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. शिवाजी महाराजांनी केवळ राज्य निर्माण केले नाही, तर न्याय, सुरक्षा, स्वाभिमान, धर्मरक्षण, स्त्री सन्मान, पर्यावरण, संवर्धन, लोककल्याण, सुशासन यावर आधारित
आदर्श राज्य व्यवस्था उभी केली. म्हणून हा दिवस केवळ एका राजाच्या राज्याभिषेकाचा नसून संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानाचा आणि राष्ट्र जागरणाचा दिवस आहे. हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार, चरित्र, कर्तृत्व, राष्ट्रनिष्ठ जीवनमूल्ये समाजापर्यंत पोहोचवणे तसेच त्यांचे अनुकरण करून समाज व राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प करणे हाच आहे. आता आपण बघतो म्हणजे महाराजांचं पंचपरिवर्तन जे आहे त्याचा संकल्प आपण घेतलेला आहे. तर पंचपरिवर्तनाचा आपण कसं आपण महाराजांनी पण त्यांच्या राज्यात म्हणजे राज्य करताना त्यांच्या राज्यात म्हणजे कसा वापर करून घेतलेला आहे ते आपण बघूया. जसं पर्यावरण पहिला आहे पर्यावरण संवर्धन. शिवाजी महाराजांनी किल्ले, जलस्रोत व वनसंपदेचे संरक्षण केले. त्यांच्या प्रेरणेने आम्ही वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्त जीवनशैली व स्वच्छ पर्यावरणासाठी कार्य करतो. हे आपणही अंमलात आणू शकतो आणि अंमलात आणायला हवं. तसंच कुटुंब प्रबोधन. जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना संस्कार, चारित्र्य आणि राष्ट्रभक्ती दिली. त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या कुटुंबात सुसंस्कार, संवाद आणि भारतीय मूल्ये जोपासतो. नागरिक कर्तव्य. शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी व न्यायनिष्ठ राज्य उभारले. त्यांच्या प्रेरणेने आम्ही जबाबदार नागरिक म्हणून नियमांचे पालन करू, मतदानाचा हक्क बजावू आणि समाजहिताचे कार्य करू. चौथा आहे स्वदेशी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या बळकटीसाठी स्वावलंबनाला प्राधान्य दिले. त्यांच्या आदर्शानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून आत्मनिर्भर अशा भारताच्या योगनिर्मितीत योगदान देऊ. सामाजिक समरसता. शिवाजी महाराजांनी सर्व समाजकंटकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्यांच्या प्रेरणेने समाज घटकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्यांच्या प्रेरणेने आम्ही समाजात बंधुभाव, एकात्मता, परस्पर सन्मान, सामाजिक समरसता वृद्धिंगत करू. तर आता सामूहिक संकल्प आपण करूयात. एक, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे स्मरण ठेवून पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, स्वदेशी, सामाजिक समरसता या पंचपरिवर्तनाच्या मूल्यांचा माझ्या जीवनात स्वीकार करीन. माझे कुटुंब, समाज, राष्ट्र अधिक सक्षम, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन. बोला जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. प्रणवजी गाडगे चित्रफित सादर करते. लाईट बंद. महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील अत्यंत महत्वाचा भव्य दिव्य असा क्षण होता आणि त्या क्षणाचा एकमेव महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील अत्यंत महत्वाचा भव्य दिव्य असा क्षण होता आणि त्या क्षणाचा एकमेव समकालीन साक्षीदार म्हणजे ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्सेंडेन ह्या अधिकाऱ्यानं प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा अनुभवला असून त्यानं तो आपल्या दैनंदिन डायरीमध्ये लिहून देखील ठेवलाय. आम्ही रायगडासाठी प्रयाण केले आणि सकाळी 9च्या सुमारास पाचाड येथे पोहोचलो. पाचाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. तेथे आम्हाला समजले की शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले असून त्यांनी देवी भवानीच्या मंदिरात देवी सोन्याचा छत्र अर्पण केला. महाराज परत येईपर्यंत आम्हाला किल्ल्यात प्रवेशास मनाई असल्यानं आम्ही खाली सपाट जागेवर मुक्काम केला. आमचा पाचाडचाच मुक्काम कायम होता. प्रचंड उकाडा आणि त्रास होत होता. मात्र संध्याकाळी
महाराज प्रतापगडहून परतल्याचा आनंददायक संदेश मिळाला. त्यानंतर मी निराजी पंडित यांना किल्ल्यात जाण्यास परवानगी मिळवून देण्याची विनंती केली. आम्हाला अखेर किल्ल्यात प्रवेशाची अनुमती मिळाली. महाराजांनी आमच्या मुक्कामासाठी एक इमारत नेमून दिली. आमचे निवासस्थान महाराजांच्या राजवाड्यापासून साधारण 1 मैल अंतरावर होते. तेथे आम्ही शांतपणे विश्रांती घेतली. निराजी पंडितांच्या प्रयत्नामुळे आम्हाला महाराजांचा दरबार मिळाला. राज्याभिषेक व विवाह सोहळ्यांच्या कामामुळे ते अत्यंत व्यस्त असूनही त्यांनी आम्हाला भेटण्यास वेळ दिला. मी महाराज व राजकुमार संभाजी राजेंना समिती व अध्यक्षांनी ठरविलेल्या भेटवस्तू अर्पण केल्या. त्यांनी त्या आदरानं स्वीकारल्या. शिवाजी महाराजांना सोने, चांदी, तांबे इत्यादींच्या तुलनेत तोलण्यात आले. महाराजांनी आपल्या राण्यांशी वैदिक पद्धतीनं पुनर्विवाह केला. राज्याभिषेक प्रयोगात गणेश पूजन, पुण्याह वाचन यांसारखी धार्मिक कर्मेही होती. राज्याभिषेक प्रयोगानुसार या दिवशी इंद्रशांती विधी व ऐशन याग झाले. सूर्योदयापूर्वी 3 घटी अर्थात 72 मिनिटे हा शुभ मुहूर्त ठरविण्यात आला. द्वादशी तिथी रात्री 2 ते 3च्या सुमारास संपली व त्रयोदशी सुरू झाली. या त्रयोदशी तिथीतच राज्याभिषेक झाला. हिंदू पद्धतीनं ती शुक्रवार रात्रीची घटना ठरते, परंतु पश्चिमी काल गणनेनुसार तारीख मध्यरात्री बदलते, म्हणून तारीख 6 जून 1674. शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्तिः 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 ॐ शन्नो मित्रः संवरुणः शन्नो भवत्वर्यमा आपल्या कैक पिढ्यांना खर्ची घालून भक्कम उभ्या राहिलेल्या 5ही शाह्यांच्या बेताल आणि जुलमी राजवटींना पायदळी तुडवत एकाच पिढीने लावलेला तिलांजली सुरुंग म्हणजेच शिवराज्याभिषेक. तळपत्या सूर्याला नजर मिळवण्यासाठी स्वाभिमानी सह्याद्रीनं उंचावलेली मान म्हणजेच शिवराज्याभिषेक.
एकूण एक पायरी गणेश असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांनी रक्ताभिषेक करून रायगडाच्या माथ्यास चढवलेली 32 मण सोन्याची झूल म्हणजेच शिवराज्याभिषेक. सकल रयतेच्या राजाचा सप्तसिंधूंनी होत असलेला अभिषेक हा फक्त अभिषेक नसून ती होती अनंत तपांची फळास आलेली पुण्याई. ही होती शहाजी राजे यांची पूर्णत्वास आलेली स्वराज्य संकल्पना. आणि हा होता माँसाहेब जिजाऊंनी पदर पसरून साश्रू डोळ्यांनी मागितलेल्या साकड्याला आई तुळजाभवानीनं दिलेला कौल. दाही दिशांनाच नव्हे तर 7 समुद्रापार वाजलेला या राज्याभिषेक सोहळ्याचा डंका छत्रपतींच्या सामर्थ्याची साक्ष देत होता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आधुनिक इतिहासातील हिंदू राजाचा असा वैदिक राज्याभिषेक अभूतपूर्व ठरला. ते वर्ष पण लावून द्या. सुरू करायचंय सगळे हे पण मधले पण फुल व्हायला. लेफ्टनंट कर्नल ऋषिकेश श्याम बरोबर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी प्राप्त. सन 2006 मध्ये
सन 2006 मध्ये UPSC कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस TDS परीक्षा व सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB मुलाखत उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्याच्या तोफखाना दलात रेजिमेंट ऑफ आर्टिलरी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. भारतीय सैन्यात 20 वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण केली असून सिक्कीम, पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर राष्ट्रीय रायफल्सच्या दहशतवाद विरोधी व बंडखोरी विरोधी कारवायामध्ये आसाम आणि पंजाब बंगाल येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज मला इस्रायल येथून स्थिर पंख फिक्स्ड विंग मानवरहित विमान प्रणाली UAV संचालनासाठी कॅटेगरी A एक्सटर्नल पायलट म्हणून परीक्षण व प्रमाणपत्र प्राप्त. सध्या DRDO पुणे उच्च पदावर कार्यरत. धन्यवाद. आम्ही गाडगे साहेबांना विनंती करतो की कॅप्टन साहेबांचं त्यांनी गुलाब रोप देऊन स्वागत करावं. सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिले तर मी आभार मानू इच्छितो इतिहास गवाह आहे. त्रिवेदी सर आणि बाकी सगळे मेंबर्स ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यासाठी हातभार लावलेला आहे. सगळी मुलं, सगळे पॅरेंट्स आणि इथे जमलेले सगळे प्रेक्षक या सगळ्यांचा मी आभार मानतो. हे बघून खूप चांगलं वाटतंय की असे कार्यक्रम म्हणून सुद्धा ऑर्गनाईज होत आहेत. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे एस्पेशली लहान मुलांसाठी की आपली जी लेगसी आहे, आपलं जे हेरिटेज आहे, आपलं जे कल्चर आहे ते प्रमोट झालं पाहिजे. पुढच्या जनरेशनला त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. आणि हे जरी हा प्रोग्राम जरी एका लहान मुलांनी पाहिला किंवा एका माणसाने जरी पाहिला ना तरी पण तो सक्सेसच आहे. आणि एवढे लोक इथे बसलेले बघून, एवढे लहान मुलं इथे बसलेले बघून मला तर खूप आनंद होत आहे. आणि मी अशी प्रार्थना करतो की असे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते चालू राहू दे आपल्या सोसायटीमध्ये. आणि सोसायटी खूप महत्त्वाचं काम करते असे कार्यक्रम ऑर्गनाईज करून. तर सगळ्यात पहिले त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. लेक्चर असं काही नाही आहे. जनरली आपण काय म्हणतो आपण त्याला पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल किंवा हे कुठे ऐकलं असेल की गनिमी कावा म्हणजे काहीतरी युद्ध पद्धती, युद्ध नीती आहे. तर काय आहे नक्की त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं. पण तिथे जायच्या आधी आपण थोडंसं जरा एक रिकॅप करूयात हिस्ट्रीचा, अगदी छोटासा म्हणजे, आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेतच मी सांगतो. जास्ती कॉम्प्लेक्सिटी नाही त्याच्यामध्ये मी टाकणार. तर शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो 1630 या साली झाला. आणि त्यांचं जे अकस्मात निधन झालं ते 1680 या सालामध्ये झालं. हे तुम्हाला दोन आकडे सांगणं महत्त्वाचं याच्यासाठी आहे कारण त्यांची जी 50 वर्षाची कारकीर्द होती त्याच्यामध्ये त्यांनी जे जे काही कमावलं ते कमावण्यासाठी लोकांना 100 वर्ष 200 वर्ष लागतात. तर हा काळ माहिती असणं गरजेचं आहे की 50 वर्षाचाच काळ होता पण त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही अचीव केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमन जी गोष्ट आपल्याला दिसते, शिवाजी महाराज म्हणल्यावरती काय सगळ्यात पहिले लोकांच्या सांगा बरं. लहान मुलं इथे बसले शिवाजी महाराज असं म्हणलं की सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय येतं पाहिजे? काही म्हणजे तुम्हाला मनात येईल ते सांगा. गुड. कोणी सांगितलं हे गड आणि किल्ले? हां, शिवाजी महाराजांचं जसं आपण नाव घेतो तसं इमिजिएटली आपल्या डोक्यात येतं गड आणि किल्ले. तर आता याच्यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की अप्रॉक्सिमेटली 300 ते 360 गड किल्ले
ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जे किल्ले आहेत ते अप्रॉक्सिमेटली 240 ते 280 असतील. ठीक आहे. आणि जे सी फोर्ट आहेत ज्याला आपण म्हणतो जलदुर्ग हे आहेत 50 ते 80. हे माहिती असणं का गरजेचं आहे की शिवाजी महाराज हा असा एकटा राजा होता की त्यांनी याचं फाउंडेशन केलं या गड किल्ल्यांचं. जर का तो जंगलातला गड असेल तर तो गिरीगड, जर का तो टेकडीवरचा असेल जर का तो टेकडीवरचा असेल तर तो गिरीगड, जर का तो जंगलातला असेल तर मग वनगड, आणि जर का समुद्र काठी असेल किंवा समुद्राच्या आतमध्ये असेल तर जलदुर्ग. अशी त्यांनी गड किल्ल्यांची आणि या दुर्गांची स्थापना केली. ठीक आहे ना. आणि एवढा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो त्यांनी एस्टॅब्लिश करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मास्टरी सुद्धा हासिल केली की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या का इम्पॉर्टंट आहेत आणि त्या आपण का बांधल्या पाहिजेत जास्तीत जास्त. आणि त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून झाली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला कंट्रीबद्दल कळेल आणि मग त्याच्यानंतर सबसिक्वेंटली पूर्ण देशाबद्दल कळेल. अजून काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांनी स्थापन केल्या होत्या हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो माणूस जो तो त्याच्या काळाच्या खूप पुढे होता. त्यांची खूप जास्ती दूरदृष्टी होती जी अजून सुद्धा आता आपल्याकडे इन्फॉर्मेशनचा एवढा ऍक्सेस आहे तरी पण त्यांच्यासारखी दूरदृष्टी अजून सुद्धा आपले जे कोणी ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांच्याकडे नाही, किंवा रादर मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांच्याकडे सुद्धा नाही आहे. ठीक आहे ना. काय छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे हे मला तर माहिती नव्हतं ॲक्च्युली. मी सुद्धा थोडीशी रिसर्च केली त्याच्यानंतर मला कळलं की शिवाजी महाराजांनी ऑफिशियली स्थापन करायच्या आधी ऑफिशियल लँग्वेज कुठली होती माहिती आहे का? त्याचा मॅक्सिमम ऑफिशियल यूज चालायचा. बोलायचं म्हणत नाहीये. कागदपत्रावरती डॉक्युमेंट साईन होत आहेत. शिवाजी महाराज याच्या आधी कुठली लँग्वेज चालायची? कोणी गेस करू शकतो? इमॅजिन पण करू शकणार नाही. गुड. पर्शियन लँग्वेज. पर्शियन लँग्वेज होती ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये यूज केली जात होती. तर त्यांनी एक राष्ट्रभाषा कोश नावाची एक डिक्शनरी तयार केली जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींसाठी वापरण्यात आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी 8 मंत्र्यांचं एक काउन्सिल स्थापन केलं. अष्टप्रधान. ते शेलार सरनी पण सांगितलं होतं जेव्हा ते राज्याभिषेकाच्या व्हिडिओबद्दल सांगत होते. आणि त्याच्यामध्ये ते हे जे 8 लोक होते ना हे 8 लोक की बाबा तुमची रॉयल लिनियज आहे. रॉयल लिनियज म्हणजे की बाबा राजाचा मुलगा राजाची मुलगी तेच होणार असं नव्हतं. त्याच्यामध्ये तुमचं मेरिट तुमचं कर्तृत्व जे आहे त्याच्यावरती तुम्हाला अपॉइंट केलं जायचं. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मग त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स जे आहेत ते शिवाजी महाराजांनी जरी छोटे छोटे असले ते अजून सुद्धा आपण फॉलो करत नाही. जे त्यांनी त्या काळामध्ये 1600 मध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केले होते ते आपण अजून सुद्धा फॉलो करत नाही व्यवस्थित. जे शेतकरी आहेत शेतकरी त्याला तो शेतावरती जाऊन काम करतो आणि कोण बसलं असतं त्याच्यावरती सावकार जसं शेत असतं जो काम करायला मदत करतोय किंवा ती जमीन देतोय ती सिस्टम त्यांनी बंद करून टाकली होती. शेतामध्ये जितकं पीक येत आहे त्या पिकाचं उत्पन्न किती आहे त्या उत्पन्नाच्या बेसिसवरती टॅक्स घेतला जायचा लोकांकडनं. तर ही 1600 सालची गोष्ट आहे ही अजून सुद्धा आपण फॉलो करत नाही इथे. ठीक आहे ना. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यासाठी इतिहास जो शिवाजी महाराजांचा आहे तो सगळ्यांनी वाचला पाहिजे डिटेलमध्ये. तुमच्या सगळ्यांच्या शाळांमध्ये तर असेलच पण जर का तो आता तुमच्या हिस्ट्री बुक्समध्ये नाही आहे तर मग तुम्ही आवर्जून तुमच्या आईबाबाला सांगा की मला ऐकायचं शिवाजी महाराजांबद्दल त्यांचा इतिहास आणि हे सगळं जे इथे प्रोग्राममध्ये आपल्याला सांगितलं जात होतं त्याच्याबद्दल मला माहिती आहे. तर असे छोटे छोटे रिफॉर्म जसं मी सांगितलं की तेवढाच कर घ्यायचा लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं जितकं त्याचं पीक आहे. मग त्याच्यानंतर सर्व धर्मसभा होती. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सेनापती होते. ठीक आहे ना. तर युनिटी इन डायव्हर्सिटी वाला जे प्रिन्सिपल आहे ना जे आपल्या आर्मीमध्ये फॉलो होतं अजून सुद्धा. आर्मीमध्ये खूप युनिक गोष्ट अशी आहे की आर्मीमध्ये मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा असे सेपरेट इन्स्टिट्यूट्स नसतात. तिथे एकच फक्त इन्स्टिट्यूट असते त्याचं नाव असतं सर्व धर्मस्थळ. आणि तिथे कुठल्याही फेथची माणसं कुठल्याही रिलिजनची माणसं येऊन तिथे प्रे करतात. आणि तुम्हाला कधी जर का चान्स मिळाला तर तुम्ही तर नक्की जाऊन विटनेस करा. आता दादा इंट्रोडक्शन देत होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रीय रायफल्समध्ये नोकरी केली आहे. राष्ट्रीय रायफल्स एक स्पेशल युनिट आहे जम्मू काश्मीरमध्ये ज्याचं काम आहे काउंटर टेररिझम आणि काउंटर इन्सर्जन्सी.
म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जे मिलिटंट्स आहेत त्यांना पकडायचं, त्यांना मारायचं किंवा त्यांना पोलिसकडे सोपून द्यायचं, असं त्यांचं काम आहे. तर आमच्याकडे कितीतरी आमच्या रेजिमेंटमध्ये मुस्लिम माणसं होती आणि आमचं जेव्हा मंदिर परेड, आम्ही त्याला मंदिर परेड म्हणायचो. मंदिर परेडचं जेव्हा फंक्शन असायचं ते जनरली आर्मीमध्ये आयदर मंगळवारी असतं नाहीतर शुक्रवारी असतं. तेव्हा आमच्याबरोबर आमचाच एक जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचा एक शिपाई होता आणि तो काश्मीरचाच राहणार होता आणि तो मुसलमान होता, पण तो इतकी छान पेटी वाजवायचा आणि तो सुरात सूर मिळून गायचा सगळ्यांबद्दल. तर तिथे अशी काही भावना नसते आणि हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये पण आला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, आपलं काम जे आहे त्याच्यावरती फोकस करायचा. तर अशा सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी सांगितल्या होत्या. आता शिवाजी महाराजांची जी बॅटल टॅक्टिक्स म्हणून आपण त्यांची जी लढण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये गनिमी कावा नावाची पद्धत आहे ज्याच्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. तर एक छोटासा व्हिडिओ आता आपण प्ले करूया ज्याच्यामध्ये ते माहिती देत आहेत की गनिमी कावा म्हणजे नक्की काय. इतिहास गवाह है, लड़ाइयां केवल तलवार से नहीं जीती जाती, कभी एक सूझबूझ वाले दिमाग से, कभी एक अद्भुत रणनीति से और कभी एक ऐसी चिंगारी से जो पूरे साम्राज्य को जगा दे. आज हम बात करेंगे छत्रपति शिवाजी महाराज की उस युद्ध कला की जिसने मुगल साम्राज्य की नींव तक हिला दी, जिसे आज दुनिया गेरिल्ला वॉरफेयर कहती है और भारत जिसे सदियों से गनिमी कावा के नाम से जानता है. एकुनमी कावा युद्ध की एक ऐसी शैली जहां संख्या कम हो पर बुद्धि और साहस दुश्मन से कहीं ज्यादा, जहां मैदान में नहीं बल्कि जंगलों, पहाड़ों, घाटियों और संकरे किलों में लड़ाई होती है. यह रणनीति कहती है दुश्मन को वहां मारो वह सबसे कम उम्मीद करे, और यही था शिवाजी महाराज का सबसे बड़ा हथियार. मुगल साम्राज्य विशाल था, उसके पास लाखों का लश्कर, भारी तोपें, बड़े हाथी और घुड़सवार सेना थी. लेकिन महाराष्ट्र की घुमावदार घाटियां, किले और तंग रास्ते, इन पर कोई भारी भरकम सेना टिक नहीं सकती थी. शिवाजी महाराज ने पहाड़ों की भाषा समझी और इन्हीं वादियों को अपना युद्ध क्षेत्र बनाया. छोटी छोटी टुकड़ियां, तेज घोड़े, क्षण भर में हमला और पलक झपकते गायब, यही उनका असली जादू था. अचानक हमला, इकरा अंधेरी रात, पहाड़ों की आड़ और अचानक बिजली की तरह टूटता मराठा हमला. दुश्मन समझ भी नहीं पाता कि लड़ाई कब शुरू हुई और कब खत्म हो. छोटे लेकिन घातक दल. हर मराठा दल 25-50 सैनिकों का होता. कम संख्या लेकिन अद्भुत ट्रेनिंग, कम खाते, तेज चलते और असंभव स्थानों से रास्ता बनाते. उगोल का अद्भुत उपयोग. आज के सैन्य स्कूलों में पढ़ाया जाता है कि टेरेन इज द बिगेस्ट वेपन. शिवाजी महाराज इसे सदियों पहले समझ चुके थे. घने जंगल, संकरी घाटियां, ऊंचे किले, इन सब ने मराठा सेना को अदृश्य बना दिए. मन की आपूर्ति काट देना. मुगल सेना बड़ी थी पर भारी भरकम. शिवाजी महाराज उनकी रसद पर वार करते. जब खाना, दवा और हथियार न पहुंचे तो बड़ी से बड़ी सेना भी घुटनों पर आ जाती है. हमला करके तुरंत गायब हो जाना, यह गनिमी कावा की पहचान थी. हमला करो, नुकसान पहुंचाओ और हवा हो जाओ. दुश्मन का मनोबल तोड़ने का इससे बड़ा तरीका और कोई नहीं है. सन 1670 सिंहगढ़ किले की दीवारें आकाश को छूती, घुसना असंभव. लेकिन शिवाजी महाराज ने कहा असंभव कुछ नहीं. तानाजी मालुसरे अपने मावलों के साथ सीधी खड़ी चट्टान चढ़ते हैं. न रात का डर, न मौत की परवाह. यह गनिमी कावा की सबसे साहसी मिसाल थी. जब मुगलों को पता चला मराठे पहले ही किले के भीतर थे, युद्ध शुरू होने से पहले ही जीत सुनिश्चित हो चुकी थी. आज अमेरिका, रूस, चीन सभी देशों की सैन्य अकादमियों में गेरिल्ला वॉरफेयर सिखाई जाती है. लेकिन भारत इस कला का जन्मस्थान है और शिवाजी महाराज उसके सबसे
महान उस्ताद हैं। उनकी रणनीतियां आज भी आधुनिक कमांडो ट्रेनिंग का आधार हैं। घर की बात है कि भारत की सेनाएं आज भी शिवाजी मॉडल को प्रेरणा मानती हैं। शिवाजी महाराज सिर्फ एक राजा नहीं थे, वे स्वतंत्रता के पहले अग्रदूत थे। उन्होंने हमें सिखाया कि संख्या मायने नहीं रखती, हौसला मायने रखता है, रणनीति मायने रखती है और मातृभूमि के लिए जलती आग मायने रखती है। हा व्हिडिओ बघितल्यावर कळलं तुम्हाला आता गनिमी तलाव म्हणजे काय ते, ठीक आहे. तर त्यांनी जसं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तसं ॲक्च्युअली आहे की आज या फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज आपण ज्यांना म्हणतो ना, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज म्हणजे US, UK, चायना, या सगळ्या कंट्रीज ज्या आहेत ते त्यांच्या ट्रेनिंग स्कूल्समध्ये गोरिला वॉरफेअर शिकवतात आणि गोरिला वॉरफेअरचं इन्स्पिरेशन त्यांनी कुठं घेतलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांकडनं. तर ही आपल्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि जसं मी म्हटलं की जसं तुम्ही या प्रोग्राम थ्रू जे आपलं हेरिटेज आहे ते कॅरी फॉरवर्ड करताय, तसं अशा गोष्टी पण मी त्याचं नॉलेज जे आहे ते दुसऱ्या लोकांना वाटलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट की तुम्हाला किती जणांना माहिती आहे ते मला माहित नाहीये. आधी आपला इंडियन नेव्हीचा काय सिम्बॉल होता कोण सांगू शकेल मला? इंडियन नेव्हीचा सिम्बॉल माहिती आहे कोणाला काय होता आधी? जर का कधी तुम्ही बघितले असेल नेव्हीच्या शिप्स, असं तुम्हाला जनरली असं समुद्रात इतके इझिली दिसणार नाही, पण सेंट जॉर्ज क्रॉस म्हणजे व्हाईट फ्लॅग आणि त्याच्यावरती एक रेड कलरचा क्रॉस आणि त्याच्यानंतर क्वीन्स नेव्हीचा सिम्बॉल होता. तो कोलोनियल एरावाला सिम्बॉल होता, ब्रिटिशांच्या काळातला सिम्बॉल होता. तर मग तो सिम्बॉल आता चेंज झाला माहिती सगळ्यांना? कधी चेंज झाला माहिती आणि कोण चेंज केला? तो चेंज झाला 2022 मध्ये आणि आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कुठला सिम्बॉल त्याच्यावरती अडॉप्ट केला? त्यांनी अडॉप्ट केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेचा जो सिम्बॉल आहे तो त्यांनी अडॉप्ट केला. आणि जी कोलोनियल लेगसी म्हणजे जे ब्रिटिश त्यांचे इन्सिग्नियाज आणि त्यांची जी काही पद्धत आपण फॉलो करत होतो ती पद्धत त्यांनी बंद केली. आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण लोकांना रिअलायझेशन नाही आहे त्याचं. कारण आपल्याला हिस्ट्रीमध्ये जे शिकवलं जातं आपल्याला वाटतं की तीच हिस्ट्री, पण ती हिस्ट्री नाही आहे. ही ती गोष्ट जी महाराजांनी हासिल केलेली आहे ती आज मॉडर्न आर्मीजला सुद्धा हासिल करता येत नाही. त्या काळामध्ये जसं मी सारखं एम्फसिस देतो या गोष्टीवरती की सन 1600 मध्ये त्या माणसाकडे एक फुल्ली फंक्शनल नेव्ही होती. तो कोस्टलाईन गार्ड करत होता, त्याच्यानंतर त्यांनी डिफेन्सेस ठेवलेले होते की बाबा माझे पहिले समुद्रामध्ये किल्ले असतील जे बाहेरच्या देशांमधून जी नेव्ही येणार आहे त्यांना अडवण्यासाठी, मग त्याच्यानंतर माझे जंगलामध्ये किल्ले असतील, माझे टेकड्यांवरती किल्ले असतील आणि त्याच्यानंतर मग सिटीमध्ये किल्ले असतील. ठीक आहे, असं त्यांनी 4 टायर ऑफ डिफेन्स एस्टॅब्लिश केलं होतं जे आपल्याकडे अजून सुद्धा आपण काय म्हणतो आपण त्याला ते इतके एफिशियंटली एस्टॅब्लिश करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता ही जी गोरिला वॉरफेअरवाली टॅक्टिक जी आहे ती तुम्ही सांगू शकता का की कुठल्या वॉर्समध्ये वापरली जाते? काही निगेटिव्ह पण आहे, काही पॉझिटिव्ह पण आहे. कुठल्या वॉर्समध्ये वापरली जाते गोरिला वॉरफेअरवाली टॅक्टिक कोणी सांगू शकता? कुठली पण चांगली गोष्ट ना जर का म्हणजे इफेक्टिव्ह गोष्ट जर का वाईट माणसाच्या हातात पडली तर तो त्याचा दुरुपयोग करतो, बरोबर आहे? तसंच गोरिला वॉरफेअर ही खूप इफेक्टिव्ह गोष्ट आहे. तर त्याचा दुरुपयोग आजच्या डेटमध्ये कोणती लोक करतात? तुम्ही न्यूजमध्ये इस्रायल गाझा युद्धाबद्दल वाचलेलं आहे ना? तर इस्रायल गाझा युद्धामध्ये ऍक्च्युली ते युद्ध नाहीच आहे, ते पूर्णपणे गोरिला वॉरफेअरच आहे. त्याच्यामध्ये पॅलेस्टिनियन लोक जे आहेत ते ह्याचा खूप जास्त वापर करतात. जर का तुम्ही न्यूजमध्ये डिटेलमध्ये वाचलं तर तुम्हाला कळेल की गाझा स्ट्रीपमधनं आणि वेस्ट बँक म्हणून एक एरिया आहे तिथे, तिकडनं त्यांनी अंडरग्राऊंड टनल्स खोदलेले आहेत जे एक दुसऱ्याला कनेक्ट करतात. तर ते हिट अँड रन वाली टॅक्टिक फॉलो करतात की ते येतात आणि त्याच्यानंतर मग एक आपला छोटासा अटॅक करायचा, डिस्ट्रॉय करायचं आणि त्याच्यानंतर त्या टनल्समधनं रिट्रीट करायचं. हा आहे निगेटिव्ह एक्झाम्पल. तुम्ही कुठली कंट्री करते त्याच्यावरती फोकस करू नका, की जी पद्धत आहे त्या पद्धतीवरती फोकस करता. तर तुम्ही म्हणाल की आम्हाला निगेटिव्ह एक्झाम्पल असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तान वॉर, ठीक आहे ना. अफगाणिस्तान अशी कंट्री आहे ज्याच्याकडे स्वतःची नेव्ही नाही आहे, ज्याच्याकडे स्वतःचा एअरफोर्स नाही, माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे ना. पण अजूनपर्यंत अफगाणिस्तानला कोणी ग्राउंड बॅटल मध्ये हरवू शकलं नाहीये का? अजूनपर्यंत
असं नाही की बाबा त्यांच्याकडे लाखो सैन्य आहे किंवा त्यांच्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, असं काही नाहीये. तरी पण अफगाणिस्तान सारख्या कंट्रीला रशियासारखी सुपर पॉवर जेव्हा ती युनायटेड होती, ठीक आहे, तुला माहिती ना, आधी रशिया वॉज अ सिंगल कंट्री, बरोबर आहे, तेव्हा पण रशिया पण हरवू शकली नाही, त्याच्यानंतर US पण हरवू शकलं नाही, आणि जी कुठली कंट्री अफगाणिस्तानची लढायला गेली होती ती अफगाणिस्तानला हरवू शकली नाही. असं का होतं? कारण ते सुद्धा काय करतात, गुरिला वॉरफेअरची टॅक्टिक वापरतात. अफगाणिस्तानमध्ये जी टेरेन, यूज ऑफ टेरेन, याच्यामध्ये तुम्ही वाचला असाल ना सेंटेन्स त्यांनी सांगितला होता. तर यूज ऑफ टेरेन म्हणजे काय, तिथे जे डोंगर आहेत त्या डोंगरांमध्ये गुहा त्यांनी खोदून ठेवलेल्या आहेत आणि ते त्याच्यामधनं अटॅक करतात आणि त्याच्यानंतर परत गुहेत जातात आणि त्या टेरेनमध्ये राहणं सगळ्यांना शक्य नाही. म्हणून आजपर्यंत अफगाणिस्तान जो आहे तो अनडिफिटेड आहे आणि मला नाही वाटत फ्युचरमध्ये सुद्धा कोणी अशी रिस्क घेईल की जाऊन अफगाणिस्तानवरती अटॅक करते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता रिसेंट एक्झाम्पल वरती येऊया आपण. रिसेंट एक्झाम्पल आता कुठला वॉर आहे जे खूप वर्षापासून चालू आहे? तुम्ही सांगू शकता मला कुठला वॉर आहे असं? नाही, इराणी जरी लग्नाच्या लेटेस्ट वॉर सुरू झाले, खूप वर्षापासून चालू आहे वॉर. सिरिया वाला नाही, इंडिया पाकिस्तान नेव्हर एंडिंग वॉर म्हणतच नाही की त्याला, ते डोकेदुखी आपली चालूच राहणार आहे आयुष्यात. रशिया युक्रेन वॉर, ठीक आहे ना, हे खूप ऍप्ट एक्झाम्पल आहे याचं. कारण रशिया जे आहे ते गुरिला वॉरफेअरला एका न्यू लेवलला घेऊन गेले, सॉरी रशियाने युक्रेन एका न्यू लेवलला घेऊन गेले. ठीक आहे ना, तुम्ही सगळ्यांनी ड्रोन स्क्वॉड कॉप्टर्स बद्दल ऐकलं असेल ना. तर युक्रेन काय करताय, गुरिला वॉरफेअर वापरताय ड्रोन आणि क्वाड कॉप्टर्स बरोबर. ते त्यांच्या कंट्रीमध्ये बसून रशियापर्यंत रोज पाठवतात आणि त्याच्यानंतर तिकडे त्याचे जे सप्लाय लाईन आहे त्याच्यामध्ये होतं ना, एक क्लिपमध्ये एक सब क्लिप होती ना छोटीशी, ज्याच्यामध्ये सांगत होते की सप्लाय लाईन्स कट करायच्या मुलांच्या. तर सेम गोष्ट आजच्या डेटमध्ये युक्रेन करताय रशियाबरोबर. त्यांचे जे ऑइल इन्स्टॉलेशन आहे, त्यांचे जे राशनचे डिपोज आहेत, त्यांची क्रिटिकल मशिनरी जिथे ठेवलेली आहे, त्यांचे जे न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत, या सगळ्या सप्लाय लाईन्स आजच्या डेटमध्ये युक्रेन विदाऊट एनी कॅज्युअलिटी, म्हणजे एक पण माणूस ज्याच्यामध्ये मरत नाहीये, तो बसलेला आहे 400-450 किलोमीटर मागे आणि तिथनं तो हे सगळं कॅरी आउट करतो. ठीक आहे, तर आता ती जी गुरिला वॉरफेअर वाली टेक्नॉलॉजी ती नेक्स्ट लेवलला पोहोचलेली. तर असे सगळे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. जर तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करायचं असेल की गुरिला वॉरफेअर इतकं इफेक्टिव्ह का आहे आणि म्हणजे जर का काय म्हणतो आपण त्याला की यू फील प्राऊड की ही आपली टेक्निक आहे, ही आज पूर्ण जग वापरते. ठीक आहे, तुम्ही जसं जसं मोठे होता तोपर्यंत अजून डिमेन्शन्स मध्ये लढाया सुरू होतील. तर त्याच्यामध्ये सुद्धा ही एक एव्हरलास्टिंग टेक्निक आहे, ती सगळीकडे वापरलीच जाईल. ठीक आहे ना, सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज या टेक्निकचा हा आहे की जेव्हा तुमच्याकडे सैन्य कमी असतात तर तुम्ही लगेच डिमॉरलाइज होऊन जायचं नसतं की आता मी कसं काय एनिमीवरती अटॅक करू शकतो किंवा कसं काय मी एनिमीला डिफीट करू शकतो. या टेक्निकचा पर्पज तोच आहे जो त्यांनी सांगितला होता की ती छोट्या छोट्या तुकड्या जे म्हणतात ना, छोटी तुकडी घेऊन जातात, लाईटली इक्विप्ड असतात, त्याच्यावर ते खायचं प्यायचं पण असतं ना. असं नाही की पोटभर जेवायचं ढेकर द्यायचे आणि मग त्याच्यानंतर जायचं असं नसतं. ते तुम्ही तेवढंच खायचं ज्याच्याने तुम्हाला झोप येणार नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढची ऍक्टिव्हिटी करायला जायचं. तर आपल्या आर्मीमध्ये तर प्रिडॉमिनेटली खूप सक्सेसफुली टेक्निक यूज केली जाते. कुठल्या अटॅक असा आहे जो तुमच्या डोळ्यासमोर येईल ही वाली टेक्निक, ज्याचा रिसेंटली त्याच्यावरती खूप सारे पिक्चर पण बनले. उरी, ठीक आहे, उरीमध्ये ही वाली एक स्मॉल टीम ऑपरेशन म्हणतात त्याला, STO, जे पॅराशूट रेजिमेंटचे सोल्जर्स असतात. बघितलं कधी पॅराशूट रेजिमेंटच्या सोल्जर्सला कसं ओळखाल तुम्ही? जर का तुम्ही खूप सैनिकांना बघितलं तर पॅराशूट निघाले, बरोबर, पॅराशूट निघाले नाही. ऍक्च्युली ते काय करतात, डोक्यावरती त्यांची जी बॅरे असते ना, जी कॅप असते त्यांची, ती मरून कलरची असते. तरी पण लक्षात ठेवा, त्यांना म्हणून म्हणतात मरून बॅरे. आणि मरून बॅरे इज द मोस्ट स्पेशलाइज्ड युनिट इन इंडियन आर्मी. ठीक आहे, हे लोक जे आहेत त्यांना जर का तुम्ही एनिमीच्या लँडवरती सोडलं तर तिथे इंडिपेंडेंटली ऑपरेट करतील. तिथे दे आर एबल टू सस्टेन देमसेल्फ फॉर 1 month. त्यांना तशी ट्रेनिंग दिली जाते. तर ते प्रायमरीली याचा वापर करतात, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणजे माझ्याकडे एवढंच डिस्कशन आहे. तुमच्याकडे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. आहेत कोणाचे काही क्वेश्चन त्याच्यावरती?
नाही नसतील तर मग परत एक त्रिवेदी साहेब आणि बाकी सगळे मेंबर्स ज्यांनी हा प्रोग्राम इतका सक्सेसफुली ऑर्गनाईज केला मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. हो सर, तुम्ही गेल्या वेळेस जे सांगितलं होतं त्याचं अच्छा एक मुलगी ओके. तर मी थोडक्यात सांगतो की ही जी जर्नी आहे ती कशी पार पडली आहे. तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला आईबाबांचं ऐकायला लागेल. सगळ्यात पहिले त्याला काही तुम्ही त्याच्यापासून वाचू शकत नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिले आईबाबांचं ऐकायचं, अभ्यास व्यवस्थित करायचा. त्याच्यानंतर एक UPSC ची परीक्षा असते CDS म्हणून, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ती एक्झामिनेशन मी दिली आणि त्याच्यानंतर एक सपोजिटली खूप असा अवघड इंटरव्ह्यू असतो त्याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे ना. अवघड म्हणजे टेक्निकली अवघड नसतो तो इंटरव्ह्यू, पण त्याच्यामध्ये तुम्ही अंडर प्रेशर कसं काम करता याचं चेकिंग होतं. म्हणून आपण कधी पण प्रेशरमध्ये काम कसं करतो आणि ते आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे. ठीक आहे. स्वतःला ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यानंतर इम्प्रूव्ह करायचं की मी प्रेशरमध्ये काम कसं करतो. जस्ट एक छोटासा स्टॅटिस्टिक सांगतो मी तुम्हाला की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आय थिंक 1 लाख लोक वगैरे पास झाले होते. 1 लाख लोक ना. आणि त्याच्यानंतर ऑल ओव्हर कंट्री SSBचे सेंटर्स आहेत. तर ऑल ओव्हर कंट्री जे आहे ते 100 मुलं रोज यायची तिथे इंटरव्ह्यू. 100 मुलं रोज. आणि त्यांचं रिजेक्शन रेट इतका हाय आहे की असं नाही पर्पजली रिजेक्शन रेट आहे की 100च्या बॅचमध्ये 1 मुलं सिलेक्ट होतो. एक. ठीक आहे. तर अशा कॉम्पिटिशन आणि ही अशी खूप मोठी कॉम्पिटिशन नाही. इट इज जस्ट की तुम्ही प्रेशरमध्ये कसं परफॉर्म करतात बस दॅट्स इट. त्यांना फक्त ते बघायचं आहे की दे आर टेस्टिंग यू की बाबा तुम्ही उद्या लढाईमध्ये गेलात तर तुम्ही लढाईमध्ये परफॉर्म करू शकणार का नाही. तर त्याच्यासाठी तुमची जी मेंटॅलिटी असते आणि अपब्रिंगिंग असते ना ती तशी असायला पाहिजे. म्हणजे सिंपल टेस्ट असतात. एक टेस्टचा एक्झाम्पल देतो. PAT नावाची टेस्ट असते त्याच्यामध्ये पिक्चर असेसमेंट टेस्ट. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुमच्यासमोर एक पिक्चर ठेवतात आणि तुम्हाला टाइम असतो 2.5 मिनिटाचा. 2.5 मिनिटाच्या टाइममध्ये तुम्हाला त्या पिक्चरबद्दल डिस्क्रिप्शन लिहायचं असतं की काय चालतं. ठीक आहे. आणि पर्पजफुली त्याच्यामध्ये ते तुम्हाला निगेटिव्ह इमेजेस देतात. ते तुम्हाला असं दाखवतील की रोडवरती एक ऍक्सिडेंट झालाय, कोणतरी खाली पडलंय, खूप रक्त वाहत आहे, लोक इकडनं तिकडनं चालली आहेत. आता जो माणूस सारखं निगेटिव्हली विचार करतो तो काय म्हणेल, अरे ऍक्सिडेंट झालाय, आता हेच काही खरं नाही, आता हा जाणार. ठीक आहे ना. दॅट शोज युअर निगेटिव्ह मेंटॅलिटी. तर तसं नसतं. जर का तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतल्यावरती पण ते तुम्हाला काय म्हणतो अंगवळणी पडतंच. पण जर का तुमचं अपब्रिंगिंग कसं असतं तुम्ही लिहाल की नाही मला इथे एक ॲम्ब्युलन्स पण उभी असलेली दिसलीये, मला 2 माणसं डाव्या हाताने येताना दिसत आहेत, तर ही 2 माणसं ह्याला उचलतील, वाचवतील, हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, ॲम्ब्युलन्समध्ये घालून. हा तुमचा पॉझिटिव्ह आउटलुक दाखवतोय. जर का तुम्ही टाईमच्या काय म्हणतो की मला आता टाइम कमी पडणार आहे याच्या नादात जर तुम्ही काही निगेटिव्हली लिहून आला तिथे तर मग ते इमिजिएटली तुम्हाला रिजेक्ट करतात की अच्छा सो दिस इज अवर वर्क अंडर प्रेशर. तर तुम्हाला ऑकवर्ड क्वेश्चन विचारते. या ऑकवर्ड क्वेश्चन्स की तुम्ही एकदम जर का तुम्ही सारखं तुमच्या समोर निगेटिव्हच बघत असाल तर तुम्ही निगेटिव्हच उत्तर द्या. तर एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं. मग त्याच्यानंतर कमिशन झाल्यानंतर सगळ्यात पहिले मी पोस्ट होतो पंजाबमध्ये. ठीक आहे ना. आणि मला अजिबात आर्मीचा काही बॅकग्राऊंड नाही आहे. आमच्या फॅमिलीमध्ये मुळीही नाही आहे आर्मीमध्ये. तर माझ्यासाठी तो नवीन एक्सपिरियन्स होता. मग त्याच्यानंतर पंजाब, मग त्याच्यानंतर सिक्कीमवरनं थोड्या दिवसांसाठी नाशिकवरनं जम्मू काश्मीरवरनं गंगानगरवरनं मी स्पेशलाइज ट्रेनिंग करायला गेलो. तुम्ही स्वतःला अपग्रेड काय करायचं असतं. ही स्पेशलाइज ट्रेनिंग जी आहे, आधी आपण म्हणायचो की जे ड्रोन, क्वाडकॉप्टर हे सगळं जे आहे ते फ्युचरचा आर्म आहे. याला फ्युचरमध्ये आपण वापरतो. फ्युचर काही नाही, ते पास्ट व्हायला लागलेलं आहे आता. त्याच्यामुळे जर तुमची पुढे इंटरेस्टेड असतील अशा गोष्टींमध्ये त्यांना शिकू दे त्याच्याबद्दल. म्हणजे आधी तुम्हाला वाटेल की हे काही व्हिडिओ गेमच आहे, हा व्हिडिओ गेम बेटर करा असं नाहीये. त्याच्यामध्ये जर का त्याचं कसं डेव्हलपमेंट होणार असेल तर त्याला करू देते. कारण आता नीड ऑफ द आर आहे. आज एखाद्याला जर का ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असेल तर डेफिनेटली एम्प्लॉयमेंटचे ऑप्शन खूप जास्त आहेत. तर मग ते स्पेशलायझेशन झाल्यानंतर एक तुम्हाला सेन्स ऑफ प्राईड. ठीक आहे ना. कारण हे सर्टिफिकेशन जे आहे ते इस्रायलकडनं मिळतं तुम्हाला. आणि इस्रायल इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड जे पायनियर आहे ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये. अजून दुसरी कुठली कंट्री नाही, नॉट इव्हन US सुद्धा इस्रायलकडनं ड्रोन टेक्नॉलॉजी घेतात. ठीक आहे. तर असं जर का तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर वी शुड डेफिनेटली गो फॉर इट. तर एक्सपिरियन्स म्हणजे कसं हे जे सगळं तुम्ही पिक्चरमध्ये बघता तसं असतं. म्हणजे थोडंफार ॲक्च्युअलमध्ये तेवढं नसतं. जसं मी जेव्हा राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टेड होतो,
राष्ट्रीय रायफल म्हणजे कोर श्रीनगरमध्ये. तर तेव्हा श्रीनगरच्या आउटस्कर्ट्सला एक दाचिका म्हणून जंगल आहे, 180 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे पाहिजे तिथे. तर त्या जंगलामध्ये ते तुम्हाला पाठवतात की बाबा इथे आम्हाला खबर मिळालेली आहे, इथे मिलिटंट आहे, तर त्यांना जाऊन तुम्हाला पकडायचं आहे. तर तेव्हा तुम्हाला ऑपरेशन करायला लागतं पोलीस बरोबर सुद्धा. पोलीसमध्ये एसओजी म्हणून टीम असते, त्याची स्पेशल ऑपरेशन ग्रुप नावाची एक टीम असते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगता, कारण सगळ्यांबरोबर मिळून मिसळून काम करायला लागतं. तिथे तुम्ही असं नाही सांगू शकत की नाही मी आम्ही मला तर मी माझं नवीन काय करायचं ते मला कोणाची हेल्प नकोय, असं नाही करताय. त्याच्यासाठी तुम्हाला सगळं माहिती पण असलं पाहिजे. तिथली राहण्याची पद्धत, लोकांची वागण्याची पद्धत, लोकांची खाण्याची पद्धत काय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तसं ट्रेनिंग कुठे मिळत नाही. ते ग्रॅज्युअली तुम्ही ट्रेन होत राहतात. मग म्हणजे आर्मीमध्ये काय पेक्युलॅरिटी आहे, आता जर का मी मराठी आहे तर ते मुद्दामून मला कुठल्यातरी एसएमएस युनिटमध्ये टाकते किंवा गोरखा युनिटमध्ये टाकते. असं काय करतात ते की तुम्ही त्या ग्रुप्सला पण कमांड करता आलं पाहिजे. तुमच्यामध्ये जर काही केपेबिलिटी आहे तरच तुम्ही ऑफिसर आहात. जर का मला त्यांनी गोरखा रायफल्समध्ये टाकलं असतं तर मला कंपल्सरी गोरखाली शिकायला लागली असती. जर का उद्या कुठल्यातरी साऊथच्या ऑफिसरला प्रॉपर मद्रासी त्याला एक शब्द येत नाही हिंदीचा किंवा मराठीला सोडूनच द्या, त्याला फक्त इंग्लिश येतं, त्याला ते मुद्दाम उचलून टाकतील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये. आणि त्याच्यानंतर जर का तो ते शिकू शकला नाही तर मग पीपल डोंट कन्सिडर यू एज वन ऑफ देम. तर तुम्ही त्यांचा तिथे विश्वास जिंकणं खूप महत्वाचं असतं. तुम्ही एकदा त्यांचा विश्वास जिंकलात ना की दे आर रेडी टू गिव्ह देअर लाईफ. आणि अशी जी काय म्हणतो आपण त्याला मेंटॅलिटी किंवा असं जे वर्क कल्चर आहे असं मी कुठल्याही दुसऱ्या फोर्समध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये इट इज ओनली की तुम्ही त्यांचा एकदा विश्वास जिंकलात की ते तुम्हाला याचं नक्की काळजी घेतील की तुम्हाला फरक सुद्धा येणार. हे लोक इतकी लॉयल होतात ते जेव्हा केव्हा आम्ही ऑपरेशन्सला जायचो जम्मू काश्मीरमध्ये असताना तेव्हा नेहमी माझ्यासमोर एक स्काउट असायचा. तो कधीच मला पुढे येऊन जायचा नाही. तो म्हणायचा की नाही साहब हम जाके पहिले देखेंगे उसके बाद ही आप आगे आओ. त्याला कितीतरी वेळा मी सांगितलं की नाही मी पुढे थांबतो, मी लीड करतो, मी सांगतो कसं, पण नाही, उसमें जान का खतरा हो सकता है, हम पहिले जाके देखेंगे. हे विश्वास जिंकल्याने काय काय होतं. आणि हेच जर का तुम्ही स्वतःला ते तुमची केपेबिलिटी प्रूव्ह केली नाही आणि तुम्ही टाइमपासच करत राहिला तर मग दे डोंट ट्रस्ट यू. मग ते काय करतील, मग तुम्हाला त्याच्यामध्ये पुढे पाठवतील की नाही आप जाके आओ देख के आ जाओ, मे बी वहाँ पे कोई होगा कोई नहीं होगा. ठीक आहे ना. तर याच्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जे काम आपण करतो त्याच्यामध्ये फोकस करायला पाहिजे. तिकडचा नॉईज सगळा फिल्टर आउट करायला पाहिजे. आणि हे जे मी स्पेशलायझेशन केलं त्या स्पेशलायझेशनमध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे. जे बालाकोट स्ट्राईक झाले होते, बालाकोट स्ट्राईकमध्ये आम्ही मिशन घडवली. मग त्याच्यानंतर आता इथे जे बालाकोट नंतरचं कुठं झालं होतं पुलवामा होतं, बालाकोट होतं, त्याच्यामध्ये आम्हाला मिशन उडवण्याचे चान्स मिळाले. तर अशा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होतात चांगल्या. ठीक आहे, यू शुड ऑलवेज असं जर का काही तुम्हाला मिळत असेल. आणि फक्त आर्मीमध्ये मिळत नाही, मी अशा लाईफमध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज होतात, सगळीकडे येतात. त्याच्यामध्ये आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बाबा मी माझं जे काम आहे त्याच्यावरती फोकस करीन आणि तिकडचा नॉईज फिल्टर आउट करेन आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा मी अफेक्ट होऊन देणार. हे जे सगळे म्हणतात ना किती 7 राफेल पडले, किती म्हणतात पाकिस्तानी 7 राफेल पडले, 10 राफेल पडले असं काही म्हणत असतात ना. तर आता सुद्धा इंडियन एअरफोर्सची जी इन्व्हेंटरी आहे राफेलची ती इंटॅक्ट आहे. ठीक आहे, तर फॉल्स न्यूज हे एक हे नवीन आजकाल हे सुरू झालेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला मिसइन्फॉर्मेशन. ह्याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन्स आहेत. तर मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन आता एक नवीन जो डिमेन्शन ओपन झालेला आहे तो सायबर वॉरफेअर, मिसइन्फॉर्मेशन. की तुम्ही सारखा मोबाईल बघता, अच्छा मग याला अशी न्यूज क्लिक करत राहा आणि त्याच्यानंतर हे रुमर पसरून देत सगळीकडे. त्याच्याने खूप जास्त लोक डिमॉरलाइज होऊन जातात. पण त्याच्यामध्ये काय एक्झॅक्ट न्यूज त्याच्यावरतीच तुम्ही फोकस केला पाहिजे. असं डिमॉरलाइज होऊन चालत नाही. ऑफ सिंधूरच्या वेळेस पण असं झालं होतं. तरी मी म्हणेन की आपल्या देशवासियांनी त्याच्यामध्ये खूप जास्ती मॅच्युरिटी दाखवली. अदरवाईज तुम्ही पाकिस्तानची अवस्था बघायला पाहिजे की तिथे काय झालं होतं ते. ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्र करून तुम्हाला व्यवस्थित आपल्या टास्कवरती फोकस करायला लागेल. हाच ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला हेच तुम्ही असं फॉलो करायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद. छान आणि रंजक शब्दामध्ये आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची युद्धनीती, त्याच्यानंतर स्थित्यंतर कसे झाले, पण शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी श्रेष्ठ होती हे कप्तान साहेबांनी आपल्याला खूप छान समजावून सांगितलं आहे. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आलो आहे आता, तर मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद.
नेहमीच आपल्याला सगळी परिपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दल तुमचे खरोखर धन्यवाद. जे त्यांनी गनिमी काव्याबद्दल सांगितलं आणि महाराजांबद्दल सांगितलं, तर सगळ्यांना एकच एक्झाम्पल देतो आठवलं असतं म्हणून. सगळ्यांनी कर्जत पिक्चर बघितला असेल, त्यामुळे त्याच्यातनं सगळ्यांना नंबर माहिती आहे की पन्हाळा जेव्हा कॅप्चर करायचा होता आणि कर्जत यांना पाठवलं होतं महाराजांनी, तर ते फक्त 60 लोक घेऊन गेले होते आणि वरती किती लोक असतील कोणाला माहिती, 2,500 ते 3,000 लोक होते, फक्त 60 लोक घेऊन गेले होते. तर त्यांचं सिलेक्शन प्रोसेस पण होतं, असं नाही की कुठलेही 60 पकडले आणि घेऊन गेले. तर कुठले तरी त्या 60 लोकांमध्ये क्लासिफिकेशन केलं होतं कुठले स्किल सेट्स त्यांना पाहिजे आणि कुठल्या वेळी अटॅक करायचं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गनिमी काव्यामधून क्लिअर होतात. त्याच्यानंतर आपण सगळेजण आलात, त्याचे पण तुमचे सगळ्यांचे आभार. आणि खास करून लहान मुलांचे, ज्यांनी सकाळी सुद्धा ते आपली रंगप्रदर्शनी लावलेली आहे, तर ते पण नक्की बघाल. सगळ्या लहान मुलांनी सकाळी केलेलं आहे आणि सहकार्य ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांचे आभार. आधी प्रणव सिराज साहेब सगळ्यांचे आभार. तर आता आपला चहा शांत बसले मुलं, त्याबद्दल विशेष आभार. आणि त्यांचं सगळ्यांचे चॉकलेटने आपण आता आपण कार्यक्रम संपवूया. म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी चहा करून जावं. धन्यवाद. जय शिवाजी.